तर भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रामध्ये टाकण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। नसबंदी करून निवारा केंद्रातील सर्व कुत्र्यांना सोडा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। तर सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली असून त्यांच्यासाठी वेगळी सोय केली जाणार आहे। भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टाचा हा आदेश देशभरात लागू राहणार आहे। ज्या कुत्र्यांना पकडलं गेलंय अशा कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करून सोडण्यात यावं। जे कुत्रे आक्रमक आहेत त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावं। जे कुत्रे रेबीज संक्रमित आहेत त्यांनाही कैदेमध्ये ठेवले जाणार। कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई। भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यास पालिकेने वेगळी जागा बनवावी। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली जाणार। फीडिंग झोन तयार करण्यासाठी एनजीओंना 25,000 दिले जाणार। श्वानप्रेमी कुत्रे दत्तक घेण्यासाठी अर्ज करू शकतात। एकदा दत्तक घेतलेल्या कुत्र्याला पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही। देशभरात भटक्या कुत्र्यांची समस्या जिथे आहे तिथे हे निकष लागू असतील। आकडेवारीनुसार 2024 मध्ये देशभरात 37 लाख लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या। कुत्रे चावल्यानंतर 57 लोक मरण पावल्याची ही घटना घडली आहे। कुत्रा चावल्याच्या सर्वाधिक घटना देशभरात महाराष्ट्रात झाल्या। 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये 4,80,000 कुत्रा चावल्याच्या घटना घडल्यात। पहले बताया जाए कि आक्रामक कुत्ता होता क्या है, और अभी तो उनको बोर्ड्स भी लगाने पड़ेंगे कि ये खिलाने वाली जगह है। ये तो सबसे अच्छी